रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा सध्या अंतिम आठवडा सुरू आहे। या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी बुधवारी थेट बनियान व टॉवेल घालून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेविरोधात महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियान गँगचा निषेधाच्या घोषणा दिल्या। त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची विधान भवन परिसरात खमंग चर्चा सुरू होती। सत्ताधारी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी गत आठवड्यात अंगावर बनियान व टॉवेल असल्याच्या स्थितीत आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये जाऊन तेथील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। त्यांनी सदर कर्मचाऱ्यावर शिळे अन्न दिल्याचा आरोप केला होता। या प्रकरणी शिवसेनेला चौफेर टीकेचा सामना करावा लागला। त्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूम मधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यात ते चड्डी व बनियानवर दिसून आले आहेत। त्यांच्या शेजारी पैशांची बॅगही दिसून आली होती। या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आजचे अनोखे आंदोलन केलं आहे। यावेळी विरोधकांनी 40 खोके एकदम ओके महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियान गँगचा निषेधाच्या जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सर्वच नेत्यांनी बनियान चड्डी घातली होती। त्यामुळे त्यांच्याकडे सर्वांच्या नजरा खेळल्या होत्या। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना या नेत्यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।